माझं नाव परेश आहे आणि मी सोलापूरचा आहे. सोलापूरमधल्या एका छोट्याशा गावात मी राहतो, जिथे आमचे आजी आजोबा राहायचे. माझे वडील शहरामध्ये नोकरी करायचे आणि मग 1-2 महिन्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी गावी यायचे. मला 5 मोठ्या बहिणी होत्या आणि मी त्या 5 बहिणींमध्ये सर्वात लहान आणि सर्वांचा लाडका भाऊ होतो. आधी तर माझी आजी जिवंत होती, त्यामुळे आम्ही तिच्यासोबत गावातच राहायचो. ती आम्हाला शहरात जाऊ देत नव्हती. माझ्या आईला तिचाच आधार होता आणि त्यामुळेच ती तिच्या मुलींसोबत इथे राहत होती. परंतु माझ्या जन्मानंतर 5 वर्षांनी आजी देवाघरी गेली आणि मग माझ्या वडिलांनी देखील हाच विचार केला की ते आता आम्हाला त्यांच्यासोबत शहरात घेऊन जातील आणि तिथे मला चांगलं शिक्षण देतील, जेणेकरून मी भविष्यात काहीतरी चांगलं करून दाखवेन. कारण की मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो आणि माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मला एक चांगलं आयुष्य मिळावं, मी चांगलं शिक्षण घ्यावं आणि समाजात स्वतःचं नाव कमावं. त्यामुळे त्यांनी आम्हा सर्व बहीण भावांना आणि आईला त्यांच्यासोबत शहरात घेऊन येण्याचा निर्णय घेतला. आता तर आमची आजी देखील जिवंत नव्हती. माझी आजीच होती जी माझ्या आईला शहरात जाऊन देत नव्हती, कारण की आजीचं शहरात मन लागत नव्हतं. तिला गावातच राहण्याची सवय होती. तिला गावचं वातावरण खूप आवडायचं आणि अशातच माझे वडील देखील त्यांच्या आईला एकटीला गावात कसं सोडणार होते. त्यामुळेच नाईलाजाने माझ्या आईला आजीसोबत राहावं लागायचं. गावात राहिल्यामुळे माझ्या बहिणीचं शिक्षण इतकं काही चांगलं झालं नव्हतं, परंतु त्याची काळजी कुणालाही नव्हती. माझ्या वडिलांना तर त्यावेळेला फक्त त्यांच्या आईचीच काळजी होती आणि शेवटी आजी वारल्यानंतर माझ्या आईला तिचं आयुष्य जगण्याचा चान्स मिळाला. माझे पप्पा आम्हा सर्वांना घेऊन शहरात आले. शहरातलं वातावरण आमच्यासाठी एकदमच नवीन होतं. माझ्या बहिणीने तर गावातच सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतलं होतं आणि मग त्यानंतर ते त्यांचा पूर्ण वेळ घरातच घालवायच्या. आईसोबत शिवणकाम वगैरे करायच्या, आईला घरातल्या कामात मदत करायच्या. माझ्या मोठ्या 2 बहिणी तर पूर्ण वेळ घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायच्या, तर माझ्या लहान 3 बहिणी पूर्ण वेळ घरामध्ये फक्त मजा मस्करी करण्यात घालवायच्या आणि नेहमीच काही ना काही हंगामा करायच्या. मी माझ्या 5 बहिणींचा एकुलता एक भाऊ होतो. मी माझा पूर्ण वेळ माझ्या बहिणींसोबतच घालवायचो. त्या माझ्यावर खूप प्रेम करायच्या. माझ्या लहान सहान गोष्टींची खूप काळजी घ्यायच्या. त्यांच्या हिश्श्याच्या वस्तू खाऊ देखील त्या मला द्यायच्या. मला बाहेर जाण्याची इतकी काही आवड नव्हती. मी शाळेतून परत आल्यावर माझा पूर्ण वेळ माझ्या बहिणींसोबतच घरामध्ये घालवायचो आणि मला देखील मुलांसोबत मैत्री करण्यात काहीच रस नव्हता. त्या परिसरात माझा कोणीही मित्र नव्हता. त्या परिसरात जितकी काही मुलं होती ती माझ्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करायचे, परंतु मला मात्र त्यातल्या कुणालाही माझा मित्र बनवण्यात काहीच रस नव्हता. कारण की माझ्या घरी माझ्या बहिणी होत्या आणि मी त्यांच्यासोबत खूप खुश होतो आणि त्यांच्यासोबतच पूर्ण दिवस घालवायचो. आता मला त्यांच्यासोबत राहून राहून त्यांच्याप्रमाणेच नटण्यात थटण्याची आवड निर्माण झाली होती. माझ्या बहिणी जेव्हा कुठे लग्नासाठी जायच्या तेव्हा त्या खूप छान छान ड्रेस घालायच्या. त्यांना बघून मला खूप चांगलं वाटायचं आणि माझं देखील मन करायचं की मी देखील त्यांच्याप्रमाणेच असे छान छान चमकणारे कपडे घालावेत. मला देखील मुलींच्या वस्तू खूप आवडायच्या. मी माझ्या बहिणीच्या वस्तू बघायचो तेव्हा मला त्यांच्या त्या सर्व वस्तू खूप आवडायच्या. मुलांपेक्षा मला मुलींच्या गोष्टींमध्ये खूप आवड होती, कारण की घरामध्ये मला बहिणी होत्या आणि मी नेहमीच त्यांच्या वस्तू बघायचो. त्यांना असं मेकअप करताना पाहायला मला खूप आवडायचं आणि त्यांच्यासोबत राहून राहून मी देखील त्यांच्यासारखाच झालो होतो. मला देखील आता मुलींप्रमाणे राहायला आवडू लागलं, परंतु माझ्या आईला मात्र ही गोष्ट अजिबातच आवडत नव्हती. ती मला या गोष्टींवरून खूप ओरडायची. तेव्हा माझ्या बहिणी बोलायच्या, अगं आई, हा तर लहान आहे, त्यामुळेच तो बहिणीसोबत मिळून मस्ती करतोय. आई, काळजी करू नकोस, मी जेव्हा मोठा होईन तेव्हा समजूतदार होईन. लहान मुलं तर अशा या खुड्या करतच असतात. आणि मग माझी आई देखील त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची की मी अजून लहान आहे, हळूहळू मला समजायला लागेल, तेव्हा मी बाहेर जाऊन मुलांसोबत खेळत जाईन आणि ही सगळी कामं सोडून देईन. जेव्हा मी माझ्या बहिणीचा पिछा सोडेन तेव्हा मी स्वतःहूनच व्यवस्थित होईन. मी मुलगा होतो, परंतु लहानपणापासूनच मला मुलींसारखं नटायला खूप आवडायचं, कारण की घरातलं वातावरण असंच होतं. घरामध्ये 5 बहिणी होत्या आणि त्या नेहमीच स्वतःचा मेकअप करण्यामध्ये बिझी असायच्या आणि त्यांना बघून बघून आता माझ्या आतमध्ये देखील तीच आवड निर्माण झाली. मला बाहेर ये जा करायला अजिबात आवडत नव्हतं. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई मला घरातून बाहेर जाऊ देतच नव्हती. मी त्यांचा एकुलता एक आणि लहान मुलगा होतो, त्यामुळेच माझी आई माझी खूप काळजी घ्यायची आणि मला एकट्याला कधीच कुठे जाऊ देत नव्हती. जेव्हा मी शाळेतून घरी परत यायचो तेव्हा पूर्ण वेळ ती मला घरातच ठेवायची आणि बोलायची की बाहेरचं वातावरण चांगलं नाही, कारण की आपण आता शहरात राहतोय. शहरातलं वातावरण गावातलं वातावरण यामध्ये खूप फरक आहे.
गावामध्ये तर आपण सर्वजण एकमेकांना ओळखतो, परंतु शहरांमध्ये आपण नवीन आहात. आपल्याला इथे आसपासच्या लोकांबद्दल देखील काहीच माहिती नाही. माझ्या आईला भीती वाटायची की कोणी मला त्यांच्यासोबत घेऊन जाणार नाही ना, किंवा मला काही होणार तर नाही ना. त्यामुळेच माझी आई मला घरातून बाहेर जाऊ देत नव्हती आणि याचमुळे मी घरातच असायचो आणि मग माझ्या बहिणींप्रमाणेच वागायचो. सर्वांना तर असंच वाटायचं की मोठ्या झाल्यावर माझ्या या सवयी बदलतील. मी लहानपणापासूनच माझ्या बहिणींचे कपडे उचलायचो आणि स्वतः घालायचो आणि त्यांच्याप्रमाणेच तयार व्हायचो. आणि मग त्या गोष्टीवर त्या सगळ्या हसायच्या आणि हे समजायच्या की जेव्हा मी मोठा होईन तेव्हा समजूतदार होईन, मुलांमध्ये मिसळत जाईन, तेव्हा सगळं काही ठीक होईल. परंतु जसजसा वेळ निघून चालला होता, माझ्या सवयी बदलण्याऐवजी वाढतच होत्या. माझं अजिबातच मन करायचं नाही की मी मुलांप्रमाणे कपडे घालावेत. मला तर फक्त असंच वाटायचं की मी माझ्या बहिणींप्रमाणे मुलींप्रमाणे कपडे घालावे आणि बहिणींप्रमाणेच मेकअप करावा. परंतु माझी आई जबरदस्ती मला मुलांचे कपडे घालायची आणि घराच्या बाहेर पाठवायची. परंतु जेव्हा कधी मला चान्स मिळायचा, मी घरी येऊन माझ्या मोठ्या बहिणीचे कपडे घालायचो आणि तयार व्हायचो. हे सर्व काम मी माझ्या आईपासून लपून छपून करायचो. माझे पप्पा तर कामावर निघून जायचे आणि ते संध्याकाळी घरी परत यायचे. त्यामुळे दिवसभर जेव्हा मी माझ्या बहिणींसमोर हे असं काही करायचो, तेव्हा त्या मला कधीच अडवायच्या नाहीत. परंतु माझी आई मात्र मला या गोष्टीवरून खूप ओरडायची आणि मग त्यामुळेच मी हे सर्व काही तेव्हा करायचो जेव्हा आई घरात हजर नसायची. जेव्हा ती काही कामासाठी बाजारात जायची किंवा शेजारच्या घरात जायची, तेव्हा तिच्या अनुपस्थित मी माझे सगळे शौक पूर्ण करायचो. माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षाने मोठी होती. दोघांच्या वयामध्ये इतका काही अंतर नव्हता. त्यामुळे मी तिचे कपडे मागायचो आणि तिला सांगायचो की मला तुझ्याप्रमाणेच तयार कर, अगदी छान तयार कर. आणि मग ती देखील हे सर्व खेळामध्ये माझी साथ द्यायची आणि आम्ही दोघे बहीण भाऊ मिळून हा सर्व खेळ खेळायचो. सर्वात मोठ्या बहिणीला तर हेच वाटायचं की आम्ही दोघं मिळून खेळ खेळत आहोत. त्यामुळेच ती आम्हा दोघांना काहीही बोलायची नाही. आणि आता तर असं होऊ लागलं की जेव्हा कधी आई घरात नसायची, तेव्हा मी मुलींचे कपडे घालून मुलगी होऊन घराच्या बाहेर निघून जायचो आणि मला यामध्ये कसलीच कोणतीच लाज वाटत नव्हती आणि नाही मला वाईट वाटत होतं. उलट मला तसं बाहेर फिरायला खूप जास्त आवडायचं. मी तर हाच विचार करायचो की जर मी देखील माझ्या बहिणींप्रमाणेच मुलगी असतो तर किती चांगलं झालं असतं. वेळ असाच निघून चालला होता आणि माझी ही सवय माझ्या आईने सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या त्या सवयी काही सुटल्या नाहीत. माझ्या पप्पांना तर याबद्दल जास्त काही माहीत नव्हतं, नाहीतर कदाचित त्यांनी मला माझ्या बहिणींपासून लांब ठेवलं असतं किंवा मला कुठेतरी पाठवून दिलं असतं. एके दिवशी माझी आई माझ्या मावशीच्या घरी गेली होती. माझ्या मावशीचं घर दुसऱ्या गावात होतं. एका आठवड्यासाठी माझी आई मावशीच्या घरी गेली होती आणि मला माहीत होतं की ती 1 आठवड्यानंतरच घरी परत येईल. घरामध्ये माझ्या मोठ्या बहिणी होत्या, त्या पूर्ण घर सांभाळायच्या. त्यामुळेच आईला घराची इतकी काही काळजी नव्हती. माझी मावशी खूप आजारी पडली होती, त्यामुळेच आई तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेली होती. ती मला देखील तिच्यासोबत घेऊन जाऊ इच्छित होती, परंतु जर मी तिच्यासोबत गेलो असतो तर घरी माझ्या बहिणी एकट्याच पडल्या असत्या. त्यामुळेच माझी आई मला घरीच ठेवून गेली. आई गेल्यानंतर माझे पप्पा देखील त्यांच्या कामावर निघून जायचे आणि ते संध्याकाळी घरी परत यायचे आणि मग त्यामुळेच मला आता पूर्ण सूट मिळाली होती. मी माझ्या मर्जीने माझं आयुष्य घालवत होतो. मी माझ्या कॉलेजमधून देखील सुट्ट्या घेतल्या आणि घरीच राहू लागलो आणि घरी राहून ते सगळं करायचो जे माझं मन करायचं. मी माझ्या मोठ्या बहिणीचे कपडे घालून तयार व्हायचो आणि माझे फोटो काढायचो आणि आईच्या अनुपस्थित मुलगी म्हणून मुलीचे कपडे घालून घराच्या बाहेर निघून जायचो. आणि मग त्यावेळेला माझ्या मोठ्या बहिणी मला खूप ओरडायच्या. त्या बोलायच्या की तू हे सगळं असं मुलीसारखं वागून आमच्यासोबत मस्ती करतोस, ते सगळं ठीक आहे, परंतु असं मुलगी म्हणून घराच्या बाहेर जात जाऊ नकोस. जर तू असं मुलगी म्हणून घराच्या बाहेर गेलास तर लोक काय बोलतील आणि जर पप्पांना याबद्दल समजलं तर काय होईल, ते तुला खूप मारतील. पण मला मात्र त्यांच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. मी तेच करायचो जे माझं मन करायचं. एके दिवशी मी असंच माझ्या मोठ्या बहिणीचे कपडे घालून मुलींप्रमाणे तयार होऊन घराच्या बाहेर निघालो आणि घराच्या कोपऱ्यावर उभा होतो. तेवढ्यातच एक बाई लांबून चालत चालत माझ्या जवळ येऊन उभी राहिली. ती बाई मला अगदी निरखून पाहू लागली आणि मग मला बोलू लागली की जर तू माझ्यासोबत माझ्या घरी आलास आणि माझ्यासोबत काही दिवस मुलगी म्हणून राहिलास तर मी तुला त्या कामाचे तू बोलशील ते पैसे द्यायला तयार आहे. तिचं ते बोलणं ऐकून मी हैराण झालो. मी तिला परत विचारलं की तुम्ही खरंच मी जी रक्कम सांगेन ती तुम्ही द्याल? त्या बाईने होकारार्थी मान हलवली आणि बोलू लागली की जर तुला विश्वास बसत नसेल तर तू माझी परीक्षा घेऊ शकतोस, तू माझ्यासोबत चल. मला फक्त काही दिवसांसाठीच तिच्यासोबत तिच्या घरामध्ये राहायचं होतं आणि माझ्याजवळ जास्तीत जास्त फक्त 1 आठवड्याचा वेळ होता, कारण की आई फक्त 1 आठवड्यासाठीच मावशीच्या घरी गेली होती. मी त्या बाईला सांगितलं की मी जास्त वेळ तरी तुमच्यासोबत तुमच्या घरी राहू शकत नाही, 1 आठवड्यासाठीच राहू शकतो.
त्यावर ती बाई लगेच तयार झाली. ती बोलू लागली, 1 आठवडा देखील खूप आहे. 1 आठवड्यानंतर तू तुझ्या घरी परत येऊ शकतोस आणि जेव्हा घरी परत येशील तेव्हा मी तुला तू सांगशील ती रक्कम द्यायला तयार आहे. हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मी विचार केला की ती बाई मला जे पैसे देईल त्या पैशातून मी माझ्या बहिणीसाठी काही ना काही खरेदी करेन, ज्या पूर्ण वेळ घरामध्ये बसून शिवणकाम करत असतात आणि त्यातूनच त्याच्या गरजेच्या वस्तू विकत घेत असतात. मी त्यांना खूप सारे गिफ्ट घेऊन देईन. माझं माझ्या बहिणींवर खूप प्रेम होतं, कारण की लहानपणापासून मी त्यांना मेहनत करताना पाहत आलो होतो. त्या ज्या काही पैसा कमवायच्या, जमा करायच्या, त्या सर्व पैशातून त्या माझ्यासाठी काही ना काही वस्तू खरेदी करायच्या आणि मग माझ्यासाठी वस्तू खरेदी करता करता स्वतःसाठी जर पैसे संपले तर स्वतःसाठी काहीच खरेदी करत नव्हत्या. माझ्या बहिणीचं माझ्यावर खूप प्रेम होतं. माझ्याशिवाय त्यांना दुसरं काहीही प्रिय नव्हतं हे मला चांगलंच ठाऊक होतं आणि माझं देखील माझ्या बहिणींवर खूप प्रेम होतं. मी विचार केला की मी खूप सारे पैसे कमावेन आणि जेव्हा मला इथून पैसे मिळतील तेव्हा मी माझ्या बहिणींसाठी खूप चांगल्या चांगल्या वस्तू खरेदी करेन. सोबत स्वतःसाठी देखील खूप काही खरेदी करेन. आईसाठी देखील छान छान काहीतरी खरेदी करून घेऊन जाईन. इतक्या सगळ्या वस्तू पाहून सगळे लोक खूप खुश होतील आणि त्या सगळ्यांच्या आनंदासाठी मी त्या बाईसोबत जाण्यासाठी तयार झालो. जेव्हा मी त्या बाईसोबत तिच्या घरी पोहोचलो तेव्हा मी पाहिलं की तिथे माझ्यासारखेच खूप सारी मुलं हजर होती, जे मुलींच्याच वेशात होते. मी त्या सर्व मुलांना पाहून खूपच हैराण झालो की ती मुलं इथे काय करत आहेत. आणि मग अचानक मला त्या बाईचं बोलणं आठवलं की ती देखील मला याच कारणामुळे तिच्यासोबत घेऊन आली आहे, कारण मी देखील मुलीच्या कपड्यांमध्येच उभा होतो. परंतु ती आम्हा सर्वांसोबत काय करणार होती? शेवटी तिचा यातून काय फायदा होणार होता, जी माझ्यासारख्या मुलांना जमा करून तिच्या घरी घेऊन आली होती. नक्कीच तिने या सर्व मुलांना देखील हेच सांगितलं असेल की ती त्यांना ते बोलतील तेवढी रक्कम द्यायला तयार आहे. परंतु आमचं तिच्या घरामध्ये राहून काय फायदा होणार होता ही गोष्ट मला समजत नव्हती. आणि तसंही मला यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्याची काय गरज आहे. मला फक्त माझ्या पैशांचीच मतलब होता आणि मी विचार केला की मी इथे 1 आठवडा राहणार आणि माझे पैसे घेऊनच इथून निघून जाणार. मग ती बाई काय करते काय नाही करत त्याच्यासोबत माझं काही देणं घेणं नाही आणि नाही मला त्यामध्ये काही इंटरेस्ट होता. मी त्या मुलांसोबत इथे राहू लागलो. त्या मुलांकडे बघून असं वाटत होतं की सगळी मुलं आजच त्या घरामध्ये आली आहेत. सर्वजण खूपच खुश होते आणि सर्वजण हेच बोलत होते की ते जेव्हा कधी इथून बाहेर जातील तेव्हा त्यांच्या हातामध्ये ते बोलतील ती किंमत असेल. आणि सगळे मुलं हाच विचार करायचे की इथून बाहेर पडल्यानंतर ते त्या पैशातून काय काय विकत घेतील. एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करण्यात पूर्ण दिवस असाच निघून गेला. जशी रात्र झाली तेव्हा एक मुलगी आमच्या जवळ आली आणि आम्हा सर्व मुलांना एक इंजेक्शन देऊ लागली. ती मुलगी रोज रात्री यायची आणि आम्हाला इंजेक्शन देऊन निघून जायची आणि त्यानंतर आम्हाला काय व्हायचं, आम्ही कुठे असायचो आणि कुठे नाही हे आम्हाला काही समजायचं नाही आणि डायरेक्ट सकाळीच डोळे उघडायचे. आम्हाला त्या घराच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. त्या बाईने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कबूल केल्याप्रमाणे वेळेच्या आधी या घरातून बाहेर निघू शकत नाही. 1 आठवड्यानंतरच तुम्हाला तुमची रक्कम मिळेल आणि जर त्याआधी तुम्ही या घरातून बाहेर निघालात तर मग तुम्हाला ती रक्कम मिळणार नाही. त्यामुळेच कोणीही मुलगा तिथून बाहेर जाऊ इच्छित नव्हता. तिथे सर्व काही होतं आणि जेवण देखील आम्हाला चांगलं दिलं जात होतं. परंतु फक्त रात्री ती मुलगी आम्हाला इंजेक्शन मारायची आणि ते कोणालाच माहीत नव्हतं की ते इंजेक्शन कसलं आहे आणि आम्हाला का दिलं जातं. आम्हाला तिथे राहून 2 दिवस झाले होते. मला याची देखील काळजी होती की घरी माझ्यामुळे सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतील, कारण की मी तर माझ्या बहिणींना हे सांगून घरातून बाहेर निघालो होतो की मी थोड्या वेळातच परत घरी येईन. त्या माझी वाट पाहत असतील आणि रडून रडून त्यांनी त्यांची अवस्था खराब केली असेल. पण मी इथे आलो होतो ते केवळ त्यांच्यामुळेच आलो होतो. मी विचार केला होता की जेव्हा मी 1 आठवड्यानंतर घरी परत जाईन आणि माझ्यासोबत त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन जाईन तेव्हा त्या आपोआप खूप खुश होतील आणि त्यांचं सगळं टेन्शन दूर होऊन जाईल. आता मी 2 दिवस घालवले होते. आता मला फक्त अजून 4 दिवस घालवायचे होते. मी इथे 2 दिवस घालवले होते, परंतु त्या 2 दिवसांमध्ये मला स्वतःमध्ये खूपच बदल जाणवू लागला होता. मी जेव्हा कधी उठायचो तेव्हा मला खूपच थकल्यासारखं वाटायचं. असं वाटायचं की जसं मी पूर्ण रात्र खूप मेहनत आणि काहीतरी कठीण काम केलं आहे. परंतु खरं तर आम्हा लोकांना तिथे खूप चांगलं जेवण दिलं जात होतं. आम्ही तिथे अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने राहत होतो. आमच्याकडून तर तिथे कुठलंच काम करून घेतलं जात नव्हतं. पूर्ण दिवस आम्ही लोक एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करण्यात किंवा झोपून किंवा कोणत्या तरी गेम खेळण्यात घालवायचो, कारण की तसंही रात्री आम्हा सर्वांना झोपायचं असायचं. याशिवाय आम्ही असं कोणतंच मेहनतीचं किंवा कष्टाचं काम करत नव्हतो ज्यामुळे मला इतकं थकल्यासारखं वाटेल. परंतु मला आता माझ्या शरीरात खूपच वेदना जाणवू लागल्या. मला समजत नव्हतं की शेवटी हे सर्व काय होत आहे.
मला वाटलं कदाचित मला हे सर्व एकट्यालाच हे असं काहीतरी जाणवत असेल, माझ्यासोबतच हे सर्व घडत असेल. परंतु जेव्हा मी माझ्यासोबत असलेल्या मुलांसोबत याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांनी देखील मला हेच सांगितलं. ते मला बोलू लागले की आमच्यासोबत देखील हे असंच काहीसं होत आहे. जेव्हापासून ते इथे आले आहेत त्यांच्या शरीरामध्ये खूपच थकवा त्यांना जाणवू लागला आहे. जणू काही शरीरात काही ताकदच शिल्लक नाही. त्यामध्ये काही मुलं तर अशी बोलू लागली की कदाचित आपण 2 दिवस या घरामध्ये बंदच आहोत, कुठे बाहेर गेलोच नाही, त्यामुळे कदाचित आपल्याला हे असं होत असेल. तर दुसरा कोणी बोलू लागला की कदाचित आपण खूप जास्त झोपल्यामुळे आपल्याला हे असं जाणवत असेल. सर्वजण काहीतरी वेगळी कारणं सांगून स्वतःला आणि सोबतच्या इतर मुलांना समजावण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु मला मात्र या सर्व गोष्टी पटत नव्हत्या, कारण की मी त्या लोकांपेक्षा एक वेगळंच आयुष्य जगत होतो. ती मुलं तर बाहेर मित्रांसोबत खेळायचे, त्यांच्यासोबत फिरायला जायचे आणि आता या खोलीमध्ये कैद झाले होते. परंतु मी तर माझं पूर्ण लहानपण एका खोलीतच घालवलं होतं. मी पूर्ण वेळ माझ्या घरातच असायचो. त्यामुळे ही गोष्ट तर निश्चित होती की घरामध्ये राहिल्यामुळे हे असं काही घडत असेल हे अगदीच अशक्य आहे. मग त्यामागे नेमकं काय कारण होतं? मला तर त्या बाईवर संशय येऊ लागला, ज्या बाईने आम्हा सर्वांना इकडे एकत्रित केलं होतं आणि आम्हाला हे सांगितलं होतं की इथून जाताना ती आम्हाला आम्ही सांगू ती रक्कम देईल. जेव्हा मी याबद्दल थोडा विचार केला की तिला इथे आम्हाला ठेवून काय फायदा होणार होता? कोणीही कोणालाच कोणत्याही फायद्याशिवाय असं घरामध्ये का ठेवेल? त्यांना चांगला खाऊ का खायला देईल? राहण्यासाठी इतकं चांगलं वातावरण का देईल? आणि सोबतच जाताना तो सांगेल ती रक्कम तितके पैसे असं का देईल? हे तर सर्व एखादा वेडा माणूसच करू शकतो. पण ही बाई हे सर्व का करत आहे? नक्कीच यामागे काहीतरी कारण आहे आणि मला आता संशय येऊ लागला की आम्हाला जे इंजेक्शन रात्री दिलं जातं नक्कीच त्यामध्ये काही ना काही असं आहे जे ठीक नव्हतं. मी विचार केला की मला आता यामागे काय रहस्य आहे हे जाणून घ्यायलाच पाहिजे. रात्री आम्हाला इंजेक्शन दिलं जातं, त्यामध्ये नक्कीच काही ना काही गडबड आहे, कारण की मी कधीही इतका गाढ झोपत नव्हतो. मला तर थोड्या आवाजाने देखील लगेच जाग यायची. पण जेव्हापासून मी या बाईच्या घरी राहायला आलो होतो तेव्हापासून जेव्हा मी रात्री झोपायला जायचो ते डायरेक्ट सकाळीच मला जाग यायची आणि मग त्या रात्रीत काय घडायचं काय नाही याबद्दल मला काहीच समजायचं नाही. हे असं याआधी माझ्यासोबत कधीही घडलं नव्हतं. नक्कीच हे सर्व त्या इंजेक्शनमुळेच होत होतं. मला त्या रहस्याबद्दल आता जाणून घ्यायचं होतं की त्या इंजेक्शनमुळे आम्ही सर्व लोक इतक्या गाढ झोपेत कसे काय जातो. त्यानंतर आमच्यासोबत काही ना काही घडत होतं जे नक्कीच ठीक नव्हतं. त्यामुळे एके दिवशी जेव्हा ती मुलगी इंजेक्शन देण्यासाठी आली तेव्हा मी लपून बसलो आणि कदाचित ती देखील विसरून गेली की इतक्या साऱ्या मुलांमध्ये एक मुलगा हजर नाही. त्या मुलीने सर्व मुलांना इंजेक्शन मारलं आणि शांतपणे खोलीच्या बाहेर निघून गेली. तर मी मात्र लपून हे सर्व काही पाहत होतो. मी खूप वेळ त्या एकाच ठिकाणी लपून बसलो आणि जेव्हा रात्रीचं मी ते दृश्य पाहिलं तेव्हा माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली. जशी रात्र झाली मध्यरात्री काही लोक त्या खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावला होता. ते प्रत्येक मुलाच्या तोंडामध्ये औषध टाकत होते आणि त्यानंतर त्यांच्या शरीरातून रक्त काढून ते इंजेक्शन स्वतःजवळ ठेवायचे आणि स्वतःजवळ असलेलं रक्ताचं इंजेक्शन त्यांच्या शरीरात मारायचे. सगळ्या मुलांसोबत त्यांनी असंच केलं आणि मग त्यानंतर ते त्या खोलीतून निघून गेले. मी लगेचच त्या जागेवरून उठलो आणि लपून छपून त्या लोकांचा पाठलाग करू लागलो. मला जाणून घ्यायचं होतं की ते हे सर्व काय करत आहेत. मला इतकं तर नक्की समजलं होतं की तिथे जे काही घडत होतं ते अजिबातच ठीक नव्हतं. तिथे उपस्थित असलेल्या सर्व मुलांसोबत असं काहीतरी केलं जात होतं ज्यामुळे आम्ही सर्व मुलं एका खूप मोठ्या संकटात सापडणार होतो. मला लवकरात लवकर त्यामागचं रहस्य जाणून घ्यायचं होतं की ते नक्की कोणत्या प्रकारचं औषध देत होते आणि हे सर्व आमच्यासोबत असं का करत होते. मी लपून लपून त्या लोकांच्या मागे त्या खोलीतून बाहेर गेलो. ते लोक चालत चालत एका मोठ्या खोलीत गेले. मी खिडकीतून लपून छपून त्यांना पाहू लागलो आणि त्यांचं बोलणं ऐकू लागलो. त्या खोलीमध्ये ती बाई देखील होती, जी बाई आम्हाला इथे घेऊन आली होती आणि ती लोक त्या बाईसोबत बोलत होते आणि हे सांगत होते की तुम्हाला आता जास्त वेळ वाट पाहायची गरज नाही, फक्त आणखी थोडा वेळ आणि मग तसं तुम्हाला पाहिजे तसंच होणार. सोबतच त्यांनी हे देखील सांगितलं की जे औषध आणि इंजेक्शन ते त्या मुलांना देत आहेत ते खूपच पॉवरफुल आणि खूपच परिणामकारक आहेत. त्यापेक्षाही जास्त पॉवरफुलचं इंजेक्शन ते मजबूत मुलांना द्यायचे आणि यावेळी तर ते लवकर परिणाम करतील. शेवटी ते कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होते? खूप वेळ तसंच उभं राहिल्यानंतर त्या लोकांमधला एक माणूस बोलू लागला की लवकरच ती मुलं त्यांचं जुनं आयुष्य विसरून जातील आणि मग त्यानंतर ती लोक तेच करतील जे आपल्याला पाहिजे. आपल्याला त्यांच्याकडून जे काम करून घ्यायचं आहे ते काम आपण त्यांच्याकडून आरामात करून घेऊ शकतो. ती लोक आमच्याकडून कोणतं काम करून घेऊ इच्छित होते? याचा अर्थ हा होता की आम्हाला जे औषध दिलं जात होतं ते यासाठी दिलं जात होतं
की आम्ही लोक आमचं जुनं आयुष्य अगदी पूर्णपणे विसरून जाऊ. मला आता तिथे 1 मिनिट देखील राहायचं नव्हतं. मला तिथून बाहेर निघायचं होतं आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांना मला कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढायचं होतं. कारण की तिथे आता अजून वेळ थांबणं आमच्यासाठी चांगलं नव्हतं. ते लोक आमच्यासोबत खूप काहीतरी वाईट करणार होते. याच्या आधी की मी तिथून पळून जाईन, माझ्या मागे एक फ्लॉरपॉट होता. तो चुकून माझ्याकडून खाली पडला आणि तो खाली पडल्यावर आतमध्ये उभ्या असलेल्या लोकांना समजलं की बाहेर कोणीतरी आहे. ते लोक लगेचच बाहेर आले. मी लपण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मी त्या लोकांपासून लपून राहू शकलो नाही आणि शेवटी त्यांनी मला पकडलंच. त्यांना माहीत होतं की मला आता त्या मुलांसोबत ठेवणं योग्य नाही, कारण की मला अर्ध सत्य समजलं होतं आणि मला हे समजलं होतं की ते लोक काहीतरी वाईट काम करणार आहेत आणि मी हे त्या सर्व मुलांना सांगितलं असतं. त्यामुळे त्यांनी मला त्या सर्व मुलांपासून लांब एका वेगळ्या खोलीत कैद केलं. ती खोली खूपच विचित्र खोली होती. एखाद्या भंगाराप्रमाणे ती खोली होती, जिथे तुटलेल्या वस्तू होत्या आणि उजेडाच्या नावाखाली तर तिथे काहीही नव्हतं. पूर्ण खोली बंद होती. एक खिडकी होती जी खूपच उंचावर होती. त्यातून थोडासा उजेड खोलीत यायचा. तेवढ्यातच तिथे ती बाई आली आणि ती मला बोलू लागली, तू आमचं बोलणं ऐकून खूप मोठी चूक केली आहेस. आता तू इथून कुठेही बाहेर जाऊ शकत नाहीस. माझ्यासोबत तर तेच करणार जे ती लोक करू इच्छित होते. जर मी शांतपणे त्या खोलीत राहिलो असतो तर काही दिवस तरी मला चांगलं आयुष्य मिळालं असतं. त्यानंतर तर जे होणार होतं तेच घडलं असतं. परंतु मी त्याच्या आधीच माझं आयुष्य स्वतःच्या हाताने खराब केलं. आता मी तिथे उपाशी राहू लागलो. मी उपाशी राहून माझ्या येणाऱ्या वाईट वेळेची वाट पाहत राहावी. जेव्हा मी त्या बाईला विचारलं की तू आम्हाला इथे का ठेवलं आहेस, तेव्हा त्या बाईने मला पूर्ण सत्य सांगितलं. तिला असं वाटलं की कदाचित आता मी या कैदेतून कधीच निघू शकणार नाही. त्यामुळेच ती मला खरं काय आहे ते सांगू लागली. ती बोलू लागली की तू आता इथून बाहेर जाणं अगदीच अशक्य आहे. त्यामुळे मी तुला खरं काय आहे ते सांगते. ती मला बोलू लागली की आमचं हेच काम आहे. जी मुलं स्वतःला मुलींप्रमाणे ठेवू इच्छितात अशा मुलांना पैशांचा लालच देऊन ती त्यांच्यासोबत घेऊन येते आणि मग त्या मुलांना इथे ठेवून त्यांना इंजेक्शन दिलं जातं आणि एक असं औषध दिलं जातं ज्यामुळे ते त्यांचं जुनं आयुष्य अगदीच विसरून जातात आणि त्यांना फक्त याचीच आठवण राहते की ते फक्त एखाद्या मुलीप्रमाणेच राहू इच्छितात आणि त्यानंतर त्यांना मुलींसारखे कपडे दिले जातात. ते अगदी विसरून जातात की ते मुलगा आहेत आणि कुठून आले आहेत, त्यांचं घर कुठे आहे, त्यांना काहीही आठवत नाही आणि मग ते तेच करतात जे त्यांना करायला सांगितलं जातं. हे लोक अशा मुलांकडून काम करून घेतात, त्यांना इतर लोकांना विकतात आणि थर्ड जेंडरमध्ये मिक्स करून त्यांच्यासोबत नाचगाणी करून पैसे कमावतात. मुलगी बनवून नाचायला लावतात, बारमध्ये नाचायला लावतात आणि त्यातून जो काही पैसा मिळतो तो सर्व पैसा हे लोक घेतात आणि हा त्यांचा धंदा होता आणि आमच्यासोबत हेच सर्व करणार होते. त्यांचा तो प्लॅन ऐकून माझ्या तर पायाखालची जमीन सरकून गेली. मला लवकरात लवकर काहीतरी करायचं होतं. त्या बाईने मला सर्व सत्य सांगितलं होतं आणि निघून गेली. मी हाच विचार करत होतो की मी या खोलीतून कसं काय बाहेर निघू. मला जाणीव झाली होती की या बाईसोबत इथे येऊन मी किती मोठी चूक केली होती. भले एखादा माणूस स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी इतका पैसा का देणार होता. आजकाल तर लोकांना काम करून देखील पैसे मिळत नाही. मग अशामध्ये असं फक्त घरात राहण्यासाठी कोण पैसे देईल. मी खूप मोठी चूक केली होती. मी त्या बाईवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली होती. हां, हे खरं आहे की मला मुलींप्रमाणे राहायला आवडायचं, परंतु असं फक्त माझ्या घरापर्यंतच मर्यादित होतं. असं जगाच्या समोर नंगानाच करायला मला अजिबातच रस नव्हता. स्वतःची अब्रू वेशीवर टांगायची मला अजिबातच हौस नव्हती. घाणेरड्या लोकांसमोर शरीर दाखवायची माझी अजिबातच हिंमत नव्हती. मी मुलगा होतो आणि मला मुलांप्रमाणे राहायचं होतं. मला माझ्या घरातल्यांसाठी, बहिणींसाठी काहीतरी करायचं होतं. त्यामुळेच मी त्या बाईच्या बोलण्यामध्ये आलो होतो. परंतु आता इथे येऊन मी त्या बाईच्या हातातला खेळणं झालो होतो. खूप सारा विचार केल्यानंतर, खूप सारे प्रयत्न केल्यानंतर देखील मला तिथून बाहेर पडता आलंच नाही. मी दिवसभर प्रयत्न करायचो की मी त्या खिडकीपर्यंत पोहोचू शकेन, त्या खिडकीतून बाहेर जाऊ शकेन. परंतु ती खिडकी तर खूपच उंचावर होती. तिथपर्यंत पोहोचणं अगदीच मुश्किल होतं. 2 दिवस खूप सारे प्रयत्न केल्यानंतर शेवटी मी त्या खिडकीपर्यंत पोहोचलो. ती खिडकी त्या घराच्या बाहेर उघडली जात होती. जेव्हा मी त्या खिडकीतून बाहेर निघालो तेव्हा मी त्या घराच्या बाहेर आलो. त्या बाईला असं वाटत होतं की मी त्या खोलीच्या बाहेर पडू शकत नाही. परंतु मी खूप सारे प्रयत्न केल्यानंतर त्या घराच्या बाहेर पडण्यात यशस्वी झालो. आता माझा निर्णय झाला होता की मला पोलीस स्टेशनला पोहोचायचं होतं आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व मुलांना वाचवायचं होतं. जर मी एकटाच घरी निघून गेलो असतो तर त्या सर्व मुलांचं आयुष्य बर्बाद झालं असतं, जे कोणाचे तरी भाऊ असतील किंवा कोणाची तरी मुलं असतील. अशा प्रकारे मला त्यांना एका दलदलीमध्ये सोडायचं नव्हतं. त्यामुळेच मी पोलिसांजवळ गेलो आणि पोलिसांना सर्व काही खरं सांगितलं.
माझ्या सांगण्यानुसार पोलिसांनी त्या घरावर छापा मारला आणि तिथल्या सगळ्या मुलांना सोडवलं. ते लोक हे काम खूप वर्षापासूनच करत होते. ते लोक खूप मोठे आरोपी होते ज्यांना पोलीस आजपर्यंत पकडण्यात अयशस्वी ठरले होते. मी त्यांना पकडून दिलं होतं. त्यामुळेच बक्षिसाच्या रूपाने मला एक मोठी रक्कम दिली गेली. मी ती रक्कम घेऊन घरी आलो, जिथे माझ्या बहिणी, माझी आई माझी वाट पाहत होते. मला पाहताच त्यांनी मला मिठी मारली आणि रडू लागल्या आणि विचारू लागल्या की तू कुठे गेला होतास. मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्या खूप जोरात रडू लागल्या. मी त्यांच्यासाठी पैसे कमवण्यासाठी गेलो होतो, परंतु जिथे गेलो होतो तिथून मला काहीच पैसे मिळाले नव्हते. परंतु तरी देखील मी त्यांच्यासाठी पैसे कमावूनच घरी परत आलो होतो. मी ते सर्व पैसे माझ्या बहिणींना दिले आणि सांगितलं की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही या पैशातून खरेदी करा. आज नंतर मी निर्णय घेतला की यानंतर मी कधीही माझ्या बहिणीचे कपडे घालून मुलींप्रमाणे आयुष्य जगणार नाही. मला ही गोष्ट समजली होती की मी एक मुलगा आहे आणि त्यांचा भाऊ आहे. मला माझ्या बहिणीची जबाबदारी पार पाडायची आहे. मला त्यांचा भाऊ बनवून दाखवायचा आहे. मला त्यांच्यासोबत त्यांची बहीण म्हणून या घरात राहायचं नाही, तर त्यांचा भाऊ होऊन त्यांची रक्षा करायची आहे. याआधी मी बाहेरच्या वातावरणासोबत अगदीच अनोळखी होतो, परंतु आता मी जेव्हा बाहेरचं वातावरण पाहिलं होतं तेव्हा मला अंदाज आला होता की हे जग किती खतरनाक आहे आणि मला या अशा समाजापासून माझ्या बहिणींना सुरक्षित ठेवायचं आहे. माझ्या आईला या गोष्टीचा खूप आनंद झाला की उशिरा का होईना मला समजलं की मी मुलगा आहे. देव आपल्याला जसं बनवून या जगात पाठवतो, आपण त्यामध्ये सुखी राहणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. देवाने आपल्याला जसं पाठवलं आहे तसंच आपलं आयुष्य जगायला पाहिजे. जर आपण हे सत्य स्वीकारलं नाही आणि जर देवाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन वागायला लागलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. देवाचेच आभार आहेत की मला वेळेवर त्या बाईचा खरा चेहरा समजला. नाहीतर माहीत नाही माझ्यासोबत आज काय घडलं असतं, मी कुठे असतो आणि माझ्यासोबत काय काय घडलं असतं. मी पुन्हा माझ्या घरी परत आलो असतो की नाही. जर मी पुन्हा माझ्या घरी परत आलो नसतो तर माझ्या आईवडिलांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला असता. माझ्या बहिणींनी त्यांचा एकुलता एक भाऊ गमावला असता. माझ्यामुळे माझं पूर्ण घर बर्बाद झालं असतं. त्यामुळे काहीही करण्याच्या आधी याचा नक्कीच विचार करा की आपण जे काही करतोय ते आपल्या घरासाठी ठीक असेल की नाही. आणि असंही कोणत्याही माणसावर विश्वास ठेवणं हे खूप चुकीचं आहे, कारण आजकाल कोणीही कोणाला 1 रुपया देखील फुकट देण्यासाठी तयार नाही. मग अशामध्ये तुम्हाला कोणीही असेच पैसे का बरं देईल. आणि हेच जर मी त्यावेळी जाणलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.